महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल. मनसेसोबत युती करण्याबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक संकेत. आम्ही संदेश नाही थेट बातमी देऊ, उद्धव ठाकरेंचं विधान. राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये बोलणं झालंही असेल. ठाकरेंची शिवसेना मनसे युतीबाबत संजय राऊतांचं भुवया उंचावणारं विधान. तर युतीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंचा दावा. मुंबईतील मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीची छापेमारी. अभिनेता डिनो मोरिया, कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या घरांसह 15हून अधिक ठिकाणी छापे. 65 कोटींच्या गैरव्यवहारांच्या तपासाला सुरुवात. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर गंभीर आरोप. शेंद्रा एमआयडीसी मधील ट्रक टर्मिनलच्या जमिनीवरील आरक्षण हटवलं आणि बेकायदेशीरपणे जमीन खरेदी केल्याचा जलील यांचा आरोप. राज्यातील सहकाराबाबत मी अस्वस्थ. शरद पवारांनी व्यक्त केली चिंता. खासगी कारखान्यांमध्ये सहकारातील नेते सहभागी. सहकाराचं हे चित्र चांगलं नाही, शरद पवारांची नेत्यांवर टीका. आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला अटक. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कारवाई. तर सोशल मीडियामध्ये अरेस्ट कोहली ट्रेंड सुरू. विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाकारली. कोणताही सण गडावर साजरा करता येणार नाही, पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची माहिती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त विशाळगडावर तैनात. जमिनीच्या वादातून वकिलांना दाखवली बंदूक. हिंजवडी लगतच्या कासारसाई इथली धक्कादायक घटना. जमिनीसाठी 10 ते 12 वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू. हिंजवडी पोलिसांकडून चौकशी सुरू. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा. संभाजीराजेंच्या हस्ते गडावर शिवमूर्तीला सुवर्णमुद्रांचा अभिषेक. धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि मर्दानी खेळांचं सादरीकरण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं लोकार्पण. जम्मू काश्मीरमधील कटरा ते श्रीनगर 63 किलोमीटरचा नवा मार्ग. 46,000 कोटींच्या विकास कामांचंही भूमिपूजन. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना G7 शिखर परिषदेचं दिलेलं निमंत्रण मोदींनी स्वीकारलं. कॅनडामध्ये 15 ते 17 जूनला होणार G7 शिखर परिषद. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. मी नसतो तर ट्रम्प निवडणुकीत हरले असते, मस्क यांचा दावा. तर इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी सूट रद्द केल्यानं मस्क नाराज. ट्रम्प यांचं उत्तर. 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहबूर राणाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ. पुढची सुनावणी 9 जुलैला होणार. देशात 20 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 53 पट वाढली. 16 मे रोजी देशभरात होते कोविडचे 93 सक्रिय रुग्ण. रुग्णांचा आकडा पोहोचला 4866 वर.